ज्योती मल्होत्राबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। ज्योती बांगलादेशला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। एनआयएच्या हाती ज्योतीचा व्हिसा लागला असून एनआयएकडून ज्योतीची कसून चौकशी सुरू आहे। पाकिस्तान हाय कमिशनसाठी काम करणारा दानिश घुसखोरीसाठी देखील मदत करत असल्याचं उघड झालंय। लोकांचे व्हिसा क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी दानिश करायचा अशी धक्कादायक माहिती तपास यंत्रणांनी सूत्रांना दिली आहे। पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला, दहशतवाद संपवण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे, त्यामुळे नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। भारताच्या निवासी भागात हल्ला केला नसल्याचा पाकिस्तानचा कांगावा सुरूच आहे। अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला होता, मात्र आता सुवर्ण मंदिरावर आपण हल्ला केलाच नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केलाय। ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर पाकिस्ताननं केलेला हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्यानं पाकचे सर्व मनसुबे धुळेला मिळवलेत। पाकच्या हल्ल्यामुळे सुवर्ण मंदिराच्या मुख्य ग्रंथींनी क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी एंट्री एअरक्राफ्ट गन तैनात करण्याची परवानगी दिली होती, असा दावा एअर डिफेन्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमरे इवान डी कुन्हांनी दिलाय। ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत। आता ज्योतीचा एक फोटो चर्चेत आलाय। याच फोटोमुळे ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आली होती। काश्मीरच्या सर्वात संवेदनशील असलेल्या काझीगुंड परिसरात ज्योतीनं हा फोटो काढला होता। ज्योतीच्या सोशल मीडियावर डीपी असलेला हा फोटो आहे आणि या फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे। गुप्तहेर ज्योती मल्होत्राची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे। गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी ज्योतीला 100हून अधिक महत्त्वाचे प्रश्न विचारले। ज्योतीला परदेश दौऱ्यांबद्दल, तिच्या पाकिस्तानी मित्रांबद्दल आणि पाकिस्तानात बसलेल्या तिच्या हँडलरबद्दल विचारपूस करण्यात आली आहे। हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे। ज्योती मल्होत्रासोबतचा फोटो व्हायरल होतोय। यामध्ये ती एका पाक एजंट सोबत दिसते। हा पाक एजंट पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाताना दिसल्यानं चर्चेत आला होता। 7 मे 2025 रोजी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करण्यात आला। जम्मू काश्मीरच्या अखनूरमधील मोबाईल कमांड सेंटरमध्ये भारतानं पाकिस्तानवर केलेल्या प्रहारची रणनीती तयार केली होती। या सेंटरमध्ये न्यूज 18ची टीम पोहोचली। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्यानं ही यंत्रणा हाताळली होती। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं आधुनिक शस्त्रांचा वापर केला। या शस्त्रांपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यासाठी सैनिकांनी शस्त्र वापरत पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर दिलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं आपलं शौर्य दाखवलं। टेहळणी कक्षातून पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवलं जात होतं। हायटेक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नापाक कृती रेकॉर्ड केल्या जात होत्या। पंजाबच्या अटारी सीमा आणि फिरोजपूरच्या हुसेनीवाला सीमेवर आजपासून बीटिंग द रिट्रीट पुन्हा सुरू होणार आहे। मात्र भारतानं या सेरेमनी दरम्यान गेट बंदच ठेवण्याचं आणि पाक सैनिकांशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव पाक सीमेवर बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद केली होती। आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानातील लोंगेवाला फॉरवर्ड पोस्टचा दौरा केला। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली। रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे। सुमारे 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली। भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादीकडून देखील मंत्रिपदावर दावा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे। अखेर मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांची नाराजी दूर झाली आहे। रेडी रेडी मराठी पहिलं
हाँ चला सर हिंदी में मराठी पहिला करा. उस्मानाबाद मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून अरे कौन है कैप्टन कौन है तुमचा हाँ बोला सर अरे क्या बोलो कैबिनेट एक वाक्य होतं शिंदे नाही चायना वहा क्या रहना हे याचं आता तुम्हीच उत्तर द्यावं असं वाटतं. ठीक है ऐसा उत्तर ऐसा है कि मैं देर से आया मगर दुरुस्त आया. दादांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शपथ घेताना सांगितलं झालं आपल्याला बुके देत होते मात्र ते घेतलं गेलं नाही. काय बोलतो तू सांग. अजित दादा मुख्य देत होते तुम्हाला शपथविधीनंतर व्हायरल घेतला तर होते नुसतं थोडा मागे करून अरे अजित दादा आमच्या पक्षाने त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळात आलो. त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे. मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा सुद्धा आभारी आहे. मी समता परिषदेचा आभारी आहे. मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचा सुद्धा आभारी आहे. आणि मी येवला मतदारसंघातील येवला लासलगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवांचा भगिनींचा फार फार आभारी आहे. सर हिंदी में हाँ ठीक है. आता तुम्ही सगळ्यांनी स्टेजच्या बाहेर इतर ठिकाणी पाहिलेलं आहे. सर हिंदी में एक बार बता दीजिए 6 महीने बाद अरे हिंदी आपल्या ओबीसीवर काय फरक पडतो? आणि आता एक मोठी बातमी. गडचिरोली पोलिसांनी 5 जहाल माओवाद्यांना अटक केलेली आहे. भामरागड तालुक्यात बिनागुंडा हा माओवाद्यांच्या कारवाया असलेला भाग आहे आणि त्या भागात पोलिसांवर हल्ला करण्यासाठी 50 पेक्षा जास्त माओवादी उपस्थित असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी C60 कमांडोची 8 पथकं बिनागुंडा भागात पाठवली होती. त्यावेळी संशयास्पद अवस्थेत असलेले 5 माओवादी सशस्त्र हत्यारासह पोलिसांना सापडले आणि गावात नागरिक असतानाही पोलिसांनी गोळीबार न करता शिताफीनं त्यांना अटक केली असल्याचं कळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेश, 5 जहाल माओवाद्यांना अटक केली असल्याचं कळतंय, काय अपडेट? हा जो भाग आहे अबुजमाड हा भाग आहे, हा अबुजमाडचा भाग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भामरागड तालुक्याचा शेवटचं टोक आहे. बिनागुंडा परिसर म्हणतात, ज्या भागात माओवाद्यांचं कायम वास्तव्य असते आणि त्या भागात सहसा सुरक्षा दलांचा वावर कधी होत नसतो. अशा भागात मोठ्या प्रमाणात माओवादी असल्याची माहिती SP निलोत्पल यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ऑपरेशनल ॲडिशनल SP यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात C60 कमांडोची 8 पथकं त्या भागात रवाना केली होती आणि त्या ठिकाणी हे अभियान सुरू असताना त्या गावातून या 5 महिला माओवाद्यांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे याच्यात कसं आहे की हा जो परिसर आहे ते गाव आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी कुठल्या पद्धतीनं म्हणजे गोळीबार होऊ नये याची दक्षता घेतली, कारण नागरिकांनाही त्यात त्रास होऊ शकतो आणि अत्यंत शिताफीने या 5 महिला माओवाद्यांना अटक केली आहे. प्लाटून 32 जे आहेत याच्यामध्ये काही सदस्य आहेत हे सगळे महिला माओवादी आणि त्यामध्ये 2 महिला ज्या आहेत अत्यंत जहाल आहेत, त्याच्यावर प्रत्येकी 16 लाख रुपयाचं बक्षीस आहे, एकीवर 4 लाखाचं बक्षीस आहे आणि इतर 2 महिला माओवादी आहेत. आणि बिनागुंड्यासारख्या भागात पोलिसांचा शिरकाव होणं हे खूप महत्वाची बाब मानली जातं आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात अशा पद्धतीनं पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ठीक आहे महेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.